आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मी विधानसभेमध्ये आलो असता तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही मोबाईलवर मला धमकी आली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलू नका, नाहीतर याचे गंभीर परिणाम होईल, हे त्यांनी मला धमकी दिली। आणि मी कालच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अध्यक्ष विधानसभा आणि पोलीस कमिशनर साहेबाला भी तक्रार केली। त्याची FIR दाखल का IAS अधिकारी तुकाराम मुंडे त्यांचे समर्थक असतील, जे कोणी असतील ते अशा प्रकारची अगर आमदाराला धमकी देत असेल तर अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे। या संदर्भात निवेदन होण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे। कारण तुकाराम मुंडे हा असा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या 20 वर्षात 24 बदल्या झाला, कुठेही तो टिकत नाही। आणि म्हणून जे काही आम्ही मांडणार आहोत ते लक्षवेधीच्या माध्यमातून मांडोल, परंतु याच्यावर आपण तत्काळ कारवाई करावी आणि याची गंभीर नोंद घ्यावी आणि आम्हाला संरक्षण द्यावं, अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे। अध्यक्ष महोदय, हा विषय जो सभागृहात आला, कुठल्याही आमदाराला अशा प्रकारची धमकी देणं लोकप्रतिनिधीला हे योग्य अजिबात नाही। हे आम्ही ते सहन पण करणार नाही। पण अध्यक्ष महोदय, यामागची पार्श्वभूमी जी मानली गेली बघा, ते प्रामाणिक आहेत की नाही, इमानदार आहेत की नाही, त्यावेळेस ते महानगरपालिकेमध्ये असताना त्यांची चौकशी केली गेली, त्यावेळेस त्यांच्या आयुक्तांनी त्यांना त्या संदर्भातली क्लीन चिट दिली, रेकॉर्डवर आहे। मी काही माझ्या मताने सांगतोय असं नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते माहीत आहे। महिला आयोगाकडे तक्रार झाली होती, महिला आयोगाने सुद्धा ज्या महिलांनी तक्रार केली त्यांच्यावर दंड आकारला। बघून घ्या, केंद्रीय महिला आयोगाने, हे सगळं वस्तुस्थिती आहे। भ्रष्टाचार, अध्यक्ष महोदय, एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी। आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधीला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही। सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा कोण्या प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका। परंतु यातील वस्तुस्थिती, यातील सत्यता, गेली 24 बदल्या झाल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी, या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल, काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी, परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे। प्रवीण दटके। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष म्हणजे कृष्णाभाऊ, माननीय अध्यक्ष महोदय, फार ज्येष्ठ सदस्य आहेत माननीय विजूभाऊ। एक पत्र आलं, मी पत्राची तारीख वाचतो, 20 ऑक्टोबर 2025, सही आहे धनंजय भागवत, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन। पत्र काय मी वाचतो, 2च ओळीच आहे। श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे, त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी, एवढं पत्र आहे। माननीय विजूभाऊंनी जे म्हटलं आहे, जर ते झालं असतं, FIR अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला। नंबर 1, 5 दिवसाच्या डिलिव्हरी नंतर 5 दिवसाची सुट्टी रद्द केली। दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नस्तीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला, त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली। महिला आयोगाकडे अजूनही हिअरिंग पेंडिंग आहे। माननीय अध्यक्ष महोदय, हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेधी टाकली, आमचा अधिकार आहे। आणि लक्षवेधी टाकणाऱ्या माननीय कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो अधिकारी किती प्रामाणिक आहे काय हा चौकशीचा विषय आहे। आम्ही काही न्यायाधीश नाही, पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही। आणि कृष्णा खोपडे 4 टर्मचे आमदार आहेत आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही, पण एका तरुण मुलीला, एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला, महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या 20 कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आहे आणि ते प्रूव्ह झाला, म्हणून असं पत्र काढावं लागलं, म्हणून हे पत्र आलं आहे। म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या बाबतीत निवेदन करावं आणि असं जर चुकीचा गैरप्रभार, अशा धमक्या येणार असतील तर तात्काळ कारवाई करावी।
सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे ते दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी, हा अतिशय गंभीर भाग आहे. या सभागृहामध्ये तुम्ही एखादा प्रश्न उचलत असताना उचलू नये म्हणून धमकी येणं विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल. धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतायत, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल. त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.